हाय, सुस्वागतम. आजच्या फिनटॉकच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी सायली वेलणकर, पार्टनर वेल्थनेस सर्व्हिसेस, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आजचा एपिसोड हा स्पेशल आहे कारण आपण आज अशा एका विषयावर बोलणार आहोत की जो खूप कॉम्प्लिकेटेड आहे पण अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट का करतो? सगळ्यात महत्वाचं म्हणजे इन्फ्लेशन बीटिंग इन रिटर्न्स मिळवून आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी. आपली त्यामुळे नेहमीच इच्छा असते की आपल्या इन्व्हेस्टमेंटवर जास्तीत जास्त रिटर्न्स मिळावेत किंवा सगळ्यात सोप्या शब्दात म्हणजे मेकिंग युअर हार्ड अर्न मनी वर्क हार्ड फॉर यू. आणि ही इच्छा आपली पूर्ण होते ती एका परफेक्ट फायनान्शियल प्लॅननेच. आपण फायनान्शियल प्लॅनकडनं काय अपेक्षा कराव्यात? 4 अतिशय महत्वाचे मुद्दे. पहिला, त्या फायनान्शियल प्लॅनने आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून द्यावेत. दुसरा, आपलं जेवढं रिस्क ॲपेटाईट आहे, रिस्क घेण्याची जेवढी आपली कॅपॅसिटी आहे ती जास्तीत जास्त वापरून हे रिटर्न्स आपल्याला मिळवता आले पाहिजेत. तिसरं, आपला योग्य इन्व्हेस्टमेंट मिक्स असावा ज्याच्यामुळे आपली सेफ्टी आणि लिक्विडिटी सुद्धा एन्श्युअर केली गेली पाहिजे. आणि चौथी, अत्यंत महत्वाचा उद्देश आहे हा, पण अनेकांना तो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये कन्सिडर करायचा असतो हेच माहीत नसतं. तर काहींना तो आस्पेक्ट दिसतो पण जाणीवपूर्वक पाहायचा नसतो, दुर्लक्षित करायचा असतो. पण खरं सांगू तर कुणालाच हा आस्पेक्ट नको असतो, तो म्हणजे टॅक्स. फायनान्शियल प्लॅनिंग टॅक्स इफिशियंट असावा हे फारच गरजेचं असतं. नाहीतर योग्य इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये इन्व्हेस्टमेंट होते, खूप चांगले रिटर्न्स मिळतात आणि मग जेव्हा टॅक्स भरायचा हे कळतं तेव्हा आकाश कोसळल्यागत सगळ्यांची अवस्था होते. मात्र टॅक्स म्हटलं की त्या कॉम्प्लेक्सिटी मधून वाचवण्याचं काम करतात ते आपले चार्टर्ड अकाउंटंट्स. आणि म्हणूनच आज टॅक्स प्लॅनिंगची इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये असलेली भूमिका समजावून देण्यासाठी आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण आमंत्रित केलं आहे चार्टर्ड अकाउंटंट प्रसाद वेलणकर. नमस्कार. नमस्कार प्रसाद, आपल्या या स्पेशल एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत. आम्हाला खूप छान वाटतंय तुम्हाला आज या एपिसोडमध्ये आमंत्रित करून. प्रसाद वेलणकर हे गेली 25 वर्ष विलेपार्ले ईस्ट येथे आपली टॅक्स प्रॅक्टिस करीत आहेत. वेल्थनेस सर्व्हिसेसला टॅक्स प्लॅनिंगसाठी वेळोवेळी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतं. आज टॅक्स बद्दल आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स सांगायला आणि आपल्या आर्थिक नियोजनात जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवून देण्यासाठी टॅक्स प्लॅनिंग कसं करावं हे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून. सर, माझ्या मते टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंटचा 3 सिच्युएशन मध्ये संबंध येतो. एक म्हणजे जेव्हा आपण सिलेक्टेड टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट कॅटेगरीज मध्ये गुंतवणूक करतो आणि टॅक्स रिबेट मिळवतो किंवा टॅक्स वाचवतो तेव्हा. दुसरा म्हणजे जेव्हा इंटरेस्ट डिव्हिडंड स्वरूपात नियमित उत्पन्न मिळवतो तेव्हा येणारा टॅक्स इम्प्लिकेशन. आणि तिसरा म्हणजे आपण कुठलीही जेव्हा इन्व्हेस्टमेंट विकतो किंवा कुठल्याही ऑप्शन मधून बाहेर पडतो तेव्हा जो कॅपिटल गेन होतो त्यावेळी जो कर लागू होतो त्यावेळी. मला असं वाटतं की पहिल्या ऑप्शनसाठी हे काही ऑप्शन्स आहेत ते मला आपल्या इन्व्हेस्टर्ससाठी शेअर करायला आवडतील. तुम्ही टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलताय का? हा. सो लाईफ इन्शुरन्स म्हणा किंवा पीपीएफ म्हणा किंवा एनपीएस, पेन्शन, ईएलएसएस या सगळ्या ऑप्शन्स मधनं आपण निदान एक 1.5 लाखापर्यंत तरी टॅक्स वाचवू शकतो. हे 1.5 लाखाचे इन्कम आपण ह्या टॅक्स मधनं वाचवू शकतो. तर ह्या ऑप्शन मधनं लोक नक्कीच टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात. सो याबद्दल आपलं काय ऑब्झर्वेशन आहे सर? नाही, बरोबर आहे. इथे टॅक्स सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट्स कडे लोक टॅक्सेशनच्या दृष्टीने ते इन्व्हेस्टमेंट करतात. पण इथे आमचं म्हणणं असं आहे की बरेचदा इयर एंडला ह्या इन्व्हेस्टमेंट केल्या जातात. म्हणजे जेव्हा जानेवारीमध्ये आपल्याला आपल्या HR डिपार्टमेंटकडनं, पेरोल डिपार्टमेंटकडनं किंवा आपल्या सीए कडनं जेव्हा फोन होतो की बाबा टॅक्स वाचवण्यासाठी ही इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्यावेळी मग फक्त एकच उद्देश घेऊन ही इन्व्हेस्टमेंट केली जाते. मग इथे आमचं क्लायंटना म्हणणं हेच असतं की फक्त टॅक्स वाचवणे हा एकच उद्देश घेऊन तुम्ही रॉंग इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण जसं तू आधी म्हणालीस की इन्व्हेस्टमेंट करताना काही 4 आस्पेक्ट्स तरी निदान बघितले पाहिजे. त्यातला एक आस्पेक्ट फक्त टॅक्स आहे, बट दॅट इज नॉट द ओनली वन आस्पेक्ट. सो हे जे तू ऑप्शन्स दाखवले त्याच्यात काही काहींचे रिटर्न्स व्होलाटाईल असतात, काही काहींचे रिटर्न्स फिक्स असतात, काही काहींची मॅच्युरिटी 3 वर्ष असते, काही काहींची 10-15 वर्ष असते. सो हे सगळे आस्पेक्ट कन्सिडर करून तुमचा फायनान्शियल प्लॅन तुम्ही एक विचारात घेऊन त्याप्रमाणे ह्या ऑप्शन्सचं सिलेक्शन करावं. नुसतं टॅक्स बघू नये. अगदी बरोबर आहे.
जेव्हा आपले पेरोल कडनं आपल्याला फोन येतो तेव्हाच ही धावपळ सगळी सुरू होते आणि मग एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर राहतं की टॅक्स वाचवायचंय. मग जे समोर ऑप्शन येतील त्याच्यावर इन्व्हेस्ट करून टॅक्स वाचवा, हे एकच उद्दिष्ट. मात्र त्यामुळे आपल्या टॅक्स प्लॅनिंग मध्ये काही गडबड होऊ शकते. अगदी खरं आहे, कारण लॉकिंग पिरियड लक्षात घेतला गेला पाहिजे. एवढी अमाऊंट आपण 5-10 वर्षांसाठी, 15 वर्षांसाठी अडकवून ठेवणार आहोत, तर आपले बाकीचे गोल्स काही अफेक्ट होत नाहीत ना, हे पाहणं फार फार गरजेचं आहे, जसं सरांनी सांगितलं. दुसरी जी सिच्युएशन आपण म्हटलेलं की जेव्हा डिव्हिडंड इंटरेस्ट वगैरे मिळतात, त्यावेळी मात्र आपल्याला टॅक्स भरावाच लागतो. मग अशा वेळी आपण टॅक्स अव्हॉइड करावा का टॅक्स प्लॅनिंग करावं, त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला टिप्स देऊ शकाल? हो, नक्कीच. कारण इथे आपल्याकडे सध्या इंडियामध्ये अशी काही काही इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, पण त्याच्यात टॅक्सेशनची पद्धत मात्र वेगळी वेगळी आहे. सो जसं सुरुवातीच्या ह्याच्यात सांगितलंच, की टॅक्स हा पण एक महत्वाचा आस्पेक्ट आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट सिलेक्ट करताना. आपण एक साधं उदाहरण घेऊ, की एखाद्याकडे जर का 50 लाख रुपये त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटला असतील, तर काय 3 प्रकारचे ऑप्शन्स त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी आहेत आणि एस्पेशली फ्रॉम टॅक्स अँगल मी सांगतोय. की एक ऑप्शन म्हणजे आहे की कुठल्याही इंटरेस्ट गिव्हिंग ऍसेट्समध्ये जर का त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, जसं काय कॉर्पोरेट एफडीज आहेत म्हणा, पोस्ट ऑफिस आहे म्हणा, बँक एफडीज आहेत म्हणा, तर तिथे जर का इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याला एखाद्या क्लायंटला थोडक्यात असेसीला स्लॅब वाईज त्याचं टॅक्सेशन लागतं. म्हणजे मॅक्झिमम अगदी 30 ते 35% सुद्धा टॅक्स लागू शकतो कन्सिडरिंग सरचार्ज. भले 6% आपल्याला त्याच्यातनं इंटरेस्ट मिळाला, पण 30% त्याच्यातले आपले टॅक्स मधनं वजा होतात. आणि जसं सुरुवातीला तू म्हणालीस की नंतर मग ते फार बर्डनसम वाटतं की अरे, मी 30% एवढे टॅक्स द्यायचा. सो हा एक ऑप्शन झाला. इथे आम्ही एक दुसरा ऑप्शन लोकांना हे सांगतोय की तुम्ही काही डेट म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. की डेट इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा तुमचे रिटर्न्स ऑलमोस्ट सिक्युअर्ड असतात. पण टॅक्सेशनमुळे हे थोडंसं एफडी पेक्षा उजवं पडतं ऑप्शन. की तिथे कसं होतं की जर का 3 वर्षाच्या आत जर का मी डेट म्युच्युअल फंड मी जर का विकले, तर नो डाऊट स्लॅब वाईजच टॅक्सेशन लागतं. पण 3 वर्षांनंतर जर का मी हे डेट म्युच्युअल फंड विकले मी, तर मला 20% टॅक्स लागतो आणि ऑफकोर्स इंडेक्सेशनचा फायदा घेऊन त्याचं साधारण टॅक्सेशन 10 ते 12% एवढंच होतं. म्हणजे त्या पहिल्या ऑप्शनमध्ये 30-35% टॅक्स लागण्यापेक्षा इथे 10-12% टॅक्स लागतो, तर तो नक्कीच त्याच्यामुळे त्याचा परतावा पण वाढवू शकतो. इथे आणखीन आपल्याला तिसरा ऑप्शन आपण असाही कन्सिडर करू शकतो, की काही इक्विटी म्युच्युअल फंड्स असतात, की ज्याच्यात आपण एसडब्ल्यूपी असं जर का कॉम्बिनेशन ठेवलं, म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून दर महिन्याला काही जर का आपण पैसे घ्यायचे म्हटले याच्यातनं, तर ते इक्विटी इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्याचे लॉंग टर्मला एकतर 10% त्याला टॅक्स आहे आणि तो सुद्धा आता मागच्या बजेटप्रमाणे दर वर्षाला 1 लाख रुपये टॅक्स त्याचा 1 लाख रुपयाच्या गेन वरती टॅक्स लागत नाहीये. त्यामुळे थोडस जर का प्लॅनिंग केलं की 50 लाख रुपये आपण जर का एसडब्ल्यूपी मध्ये टाकले, त्याच्यातनं जर एक 6-8% जर का दर वर्षाला आपण काढायला आपण अशी सोय जर का आपण ठेवली, तर त्यातला जवळजवळ 1 लाख रुपयापर्यंतचा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पण आपल्याला फ्री होतो. त्यामुळे अरे वा. ऑलमोस्ट वर्षाचे 3 ते 4 लाख रुपये तुम्ही ह्याच्यावरती विदाऊट टॅक्स तुम्ही दर वर्षाला ह्याच्यातनं काढू शकता. आणि ऍप्रिसिएशनला परत मी म्हटल्याप्रमाणे की 1 वर्षाच्या नंतर तो विकल्यानंतर त्याला फक्त 10% टॅक्स लागतो. सो जसं आपण म्हणतो की आपण फक्त रिटर्नच्या किंवा फक्त सेफ्टीच्या मागे जाऊ नये, पण टॅक्स हा सुद्धा एक आस्पेक्ट कन्सिडर करावा. कारण पोस्ट टॅक्स रिटर्न्सच फार महत्वाचे आहेत, की प्री टॅक्स रिटर्न बघून काय फायदा नाही, पोस्ट टॅक्स रिटर्न्सच महत्वाचे आहेत. आणि अशा वेळी आपला एक चौथा ऑप्शन पण असा आहे की काही टॅक्स फ्री बॉन्ड्स पण आपल्याला अवेलेबल आहेत. तिथे रिटर्न्स फार कमी आहेत, 4 ते 5% रिटर्न्स मिळतात. आणि ऑफकोर्स मॅच्युरिटी इज ऑल्सो, मॅच्युरिटी पिरियड तिकडे 10 ते 20 वर्षाचा असतो. पण सेकंडरी मार्केटमधनं आपण ते टॅक्स फ्री बॉन्ड्स आपण काढू पण शकतो. सो असंही आपण काही HNI लोकांसाठी आपण असंही सजेस्ट करतो की तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट तुमच्या टॅक्स फ्री बॉन्ड्स मध्ये पण ठेवू शकता. मोलाच्या टिप्स आहेत ह्या, कारण आतापर्यंत आम्ही एसडब्ल्यूपी हा मंथली इन्कम मिळण्यासाठी ऑप्शन सांगायचो, पण आता हा टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टीने आपल्याला पाहता येईल, हेही मुद्दाम आपण इन्व्हेस्टरना सांगायला हवं. या करेक्ट. आणि एस्पेशली रिटायर्ड लोकांसाठी हे फार चांगलं पडतं अगदी की अगदी दर बरोबर आहे.
अगदी रिटर्न्स मिळतात आणि दॅट इज ऑल्सो काही टॅक्स प्लॅनिंग ते विदाउट टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट आपण घेऊ शकतो त्यातनं. अगदी बरोबर आहे. या सगळ्यात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येतं की आपण बेस्ट इन्व्हेस्टमेंट मिक्स करून जास्तीत जास्त रिटर्न्स कमीत कमी रिस्क मध्ये निवडताना टॅक्स सेव्हिंग करायचं, टॅक्स भरून ऑप्शन्स किती काळासाठी घ्यायचे, किती एक्सपोजर घ्यायचं हे ठरवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे टॅक्स प्लॅनिंग करणं हे जर आपण आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्येच कन्सिडर केलं तर अशा प्रकारचे ऑप्शन्स वापरून आपण खरोखरच बराचसा टॅक्स वाचवू शकतो. आणि जर आपण आपल्या फायनान्शियल डिसिप्लिन प्रमाणे ठरवलेल्या फायनान्शियल प्लॅन प्रमाणे जर गेलो तर नक्कीच टॅक्स प्लॅनिंगचा आपल्याला खूप फायदा होईल आणि आपल्या रिटर्न्स मध्ये लक्षणीय आपल्याला म्हणजे जास्त येत आहेत रिटर्न्स हे लक्षात येईल. तिसरा ऑप्शन असा होता की आपण एखादी इन्व्हेस्टमेंट जेव्हा विकतो त्यावेळी आपल्याला कॅपिटल गेन्स वर टॅक्स भरावाच लागतो. त्या बाबतीत मला नेहमीच हा प्रश्न पडतो की प्रॉपर्टी लोक रिटायरमेंटसाठी ठेवतात आणि म्हणजे प्रॉपर्टी हा ऑप्शन बरेच वेळा लिंक केला जातो रिटायरमेंटसाठी की माझ्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग काय तर अमुक एक जागा किंवा अमुक एक प्लॉट मी जो विकत घेऊन ठेवला आहे तो. तर त्या संदर्भातले तुमचे व्ह्यूज काय आहेत टॅक्सच्या दृष्टीने? नाही, हा चांगला प्रश्न आहे कारण बरेचदा तू म्हणालीस असं की लोक एक रिटायरमेंट झाल्यानंतर मी बाबा एखादा माझा सेकंड हाऊस असेल किंवा एक वेगळी इन्व्हेस्टमेंट केली असेल ती मी विकीन आणि त्याच्यातनं मी माझा गुजारा करीन असं लोकांचं म्हणणं असतं. पण जेव्हा ते लोक टॅक्सेशनला येतात तर त्यावेळी आपण आधी पहिलं त्याचं टॅक्सेशन समजून घेतलं पाहिजे की काय 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. की एक आपण एक साधारण एक्झाम्पल घेतलं की मी आज 2 कोटीला एखादं घर विकलं आणि ज्याच्यात आफ्टर इंडेक्सेशन समजा कॅपिटल गेन आहे 1 कोटी रुपयाचा. तर काय 3 ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. एक ऑप्शन म्हणजे ह्या 1 कोटीवरती सरळ 20% टॅक्स भरणं. दुसरा ऑप्शन म्हणजे ह्या 1 कोटीपैकी 50 लाख रुपये आपण टॅक्स सेव्हिंग कॅपिटल गेन बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. सो त्या 50 लाख रुपयावरती आपल्याला टॅक्स लागत नाही. उरलेलाच फक्त 50 लाख रुपयावरती टॅक्स लागतो विच इज अगेन 20%. सो 10 लाख रुपयाचं इथे आपल्याला टॅक्स सेव्हिंग होतं. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे जर का आपल्याला टॅक्स कम्प्लीट वाचवायचा असेल तर आपण आणखीन एखादी म्हणजे तो विकल्यानंतर जे पैसे मिळत आहेत त्याच्यातनं 1 कोटीची आपण नवीन प्रॉपर्टी घेतली तर काय ऑफकोर्स ते प्रॉपर्टी घेण्याला काही ठराविक पिरियडमध्ये ती प्रॉपर्टी घ्यायला लागते. तर ती प्रॉपर्टी घेतली तर आपल्याला अख्खाच्या अख्खा टॅक्स वाचू शकतो. तो थोडक्यात म्हणजे 3 ऑप्शन आहेत. एक तर पूर्णपणे त्याच्यावरती 20% टॅक्स भरणे म्हणजे 20 लाख रुपये टॅक्स भरणे. दुसरा ऑप्शन म्हणजे कॅपिटल गेन बॉन्ड्समध्ये 50 लाख रुपये ठेवणे आणि फक्त 10 लाख रुपये टॅक्स भरणे. तिसरा ऑप्शन म्हणजे 1 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणे आणि सगळ्याच्या सगळा टॅक्स वाचवणे. असे 3 ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. पण मग या 3 पैकी नक्की काय निवडावा किंवा कशा बेसिसवर निवडावा? कारण हे तिन्ही मध्ये शेवटचा ऑप्शनच आवडेल की मी नवीन जागा घेतो आणि पूर्णच्या पूर्ण टॅक्स वाचवतो. पण ऍट द सेम टाइम मी जर रिटायरमेंटसाठी हा कॉर्पस ठेवला असेल तर तो 1 करोडने पुन्हा अडकला जाईल जर मी जागा घेतली तर. करेक्ट. ह्या 3 आणि ऑप्शन काय अशा वेळी मग आम्ही म्हणतो की तुमचा टॅक्स प्लॅन हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनशी सिंक्रोनाइज झालेलाच असला पाहिजे. म्हणजे नुसता टॅक्स वाचवणे हा उद्देश असता कामा नाहीये. कारण नाहीतर मग तिसऱ्या ऑप्शनला जर का आपण गेलो तर तुम्ही जे आधी सुरुवातीला ठरवलेलं होतं की 2 कोटी रुपये मला मी रिटायरमेंटसाठी मी माझ्या ठेवून देईन. पण त्यातले 1 कोटी रुपये परत तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अडकतील आणि तुमच्या हातात रिटायरमेंट कॉर्पस म्हणून फक्त 1 कोटी रुपये. पण प्रत्येकाच्या गरजेवरती आहे. प्रत्येकाला प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे नाही करायचे किंवा हातात किती लिक्विडिटी हवी आहे, हातात दर महिन्याला किती इन्कम यायला हवंय हे डोक्यात धरून हा आपण ह्याच्यापैकी ए बी सी पैकी 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडला पाहिजे. जसा तो सेकंड ऑप्शन मी म्हटलं की आपण 50 लाख रुपये भरून सुद्धा कॅपिटल गेन बॉन्ड्समध्ये 50 लाख रुपये भरून सुद्धा आपण 10 लाख रुपये टॅक्स वाचवू शकतो. पण त्याच्याने होतं काय की ते 50 लाख रुपये माझे 5 वर्ष अडकून बसतात आणि त्याच्यावरती फक्त 5 ते 5.25% इंटरेस्ट मिळतो आणि दॅट इज ऑल्सो टॅक्सेबल इंटरेस्ट मिळतो. सो आपल्याला हे पण वर्कआउट करायला पाहिजे की त्याच्यापेक्षा हे 50 लाख रुपये मी दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट केले तर जो काय मी टॅक्स वाचतो त्याच्यापेक्षा मी जास्त कमवू शकतो का. सो थोडक्यात मी टॅक्स आणि माझं फायनान्शियल प्लॅन ह्याचं प्रॉपर सिंक्रोनाइज करूनच ए बी आणि सी पैकी ऑप्शन निवडायला पाहिजे.
वा, खूपच छान. सो इन्व्हेस्टर्स, आज आपण ह्या काही टिप्स ट्रिक्स ऐकल्या आहेत. ही एक झलक आहे हे समजून घेण्यासाठी की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये जर टॅक्स प्लॅनिंग प्रॉपरली कन्सिडर केलं गेलं किंवा फायनान्शियल प्लॅन करतानाच टॅक्स आस्पेक्टही कन्सिडर केला गेला, तर आपण ठरवलेली उद्दिष्ट आपल्याला अचीव्ह करताना कुठेतरी माझे पैसे कमी झाले किंवा मला टॅक्स मध्ये माझे पैसे गेले, ही काळजी वाटणार नाही किंवा हे एक दडपण येणार नाही. तर कुठल्याही परफेक्ट फायनान्शियल प्लॅनमध्ये टॅक्स प्लॅनिंग हा तितकाच महत्वाचा घटक आहे. जसं तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करताना कुठले ऑप्शन सिलेक्ट करताय, तुमची रिस्क ऑप्टिममली यूज होते का नाही हे पाहताय, त्याचप्रमाणे टॅक्स प्लॅनिंग हे सुद्धा तितकंच अत्यावश्यक आहे. आम्ही नेहमीच म्हणतो, यू कॅनॉट इग्नोर एलिफंट इन द रूम. अनेक जण हे टॅक्स आहे, आपल्याला कन्सिडर करायला हवा आहे, हेच मुळात इग्नोर करतात किंवा त्याच्याबद्दल विचारच करायला त्यांना आवडत नाही किंवा मी टॅक्स का भरावा असे प्रश्न त्यांना पडतात. त्या सगळ्या इन्व्हेस्टरसाठी आमचं एवढंच सांगणं आहे, टॅक्स हा भरायचाच असतो. कारण सरकारच्या काही अशा पॉलिसी असतात की जेणेकरून त्या इन्व्हेस्टरना एक डिसिप्लिन आणतात आणि आर्थिक व्यवस्थेला त्याची मदत होते. त्या दृष्टीने टॅक्स आपण अव्हॉइड करण्याच्या दृष्टीने विचार करण्यापेक्षा टॅक्स प्लॅनिंग करावं आणि त्यातून आपल्या रिटर्न्सना अजिबात अफेक्ट न होऊ देता आपले उद्दिष्ट आपण पूर्ण करावेत. सो आज आपल्या इथे सी ए प्रसाद वेलणकर आले आणि त्यांनी आपल्याला इतकी इन्साइटफुल माहिती दिली. त्यातनं आपल्याला नक्कीच एका गोष्टीची जाणीव प्रकर्षाने झाली आहे आणि ती आपण ठेवूया मनात. ह्यापुढे ह्या सगळ्यांनी ही टिप म्हणून घ्यावी, की टॅक्स हा अव्हॉइड करण्याची गोष्ट नाहीये. तर टॅक्स हॅज टू बी प्लॅन्ड वेल सो दॅट युअर फायनान्शियल प्लॅनिंग वुड बी ऑलवेज सक्सेसफुल. सो थँक यू सो मच सर, तुम्ही आलात आणि यू शेअर्ड युअर टिप्स अँड ट्रिक्स होल हार्टेडली. थँक यू सो मच. आणि थँक्यू, प्लेजर. इन्व्हेस्टर्स, जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स जरूर द्या. आणि जसा तुम्ही फीडबॅक दिलात त्याच्यावर बेस्ड आम्ही आजचा एपिसोड स्पेशल एपिसोड केला आहे. तशाच तुमच्या जर काही अजून काही क्वेश्चन्स असतील किंवा क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायलाच विसरू नका. थँक्यू सो मच.